छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इथं सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीपाद छिंदमला शिवप्रेमींचा दणका. महापालिकेच्या भर सभेतून शिवप्रेमींनी हाकललं. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभेत तुफान राडा झाला. या गोंधळाला कारण ठरला शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम. शुक्रवारी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेसाठी नगरसेवक जमले होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी श्रीपाद छिंदम विरोधात घोषणाबाजी सुरू केली. श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर काढण्याची मागणी नगरसेवक करत होते. शिवद्रोही व्यक्तीसोबत आम्ही सभागृहात बसणार नाही. ज्या वेळी सभागृहात येईल तेव्हा त्याला बाहेर काढले जाईल असा ठराव करा. त्याला सभागृहात बसवू दिले तर आम्ही सभात्याग करू, अशी आक्रमक भूमिका शिवप्रेमी नगरसेवकांनी घेतली होती. मात्र लोकशाहीचा दाखला देत श्रीपाद छिंदम सभागृहात बसण्यावर ठाम होता. त्यानंतर काही नगरसेवकांनी छिंदमच्या आसनाजवळ जाऊन घेराव घातला. तरीही छिंदम बोलत असल्याचं लक्षात येताच त्याच्या समोरचा माईकही काढून फेकून देण्यात आला. नगरसेवकांनी बाहेर जाण्यास सांगितल्यानंतरही छिंदम जाग्यावरून हलण्यास तयार नव्हता. अखेर त्याला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं आणि मगच सभेचं कामकाज सुरू झालं. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना इथं सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महापालिकेतील या राड्यानंतर मात्र श्रीपाद छिंदमने आपल्या विरोधात कट केल्याचा आरोप केलाय. प्रश्नोत्तर करत असताना अशा प्रकारची लोकशाही पद्धतीने मी त्या सभागृहात गेलेलो आहे. खरं म्हणजे मी माझ्या प्रभागात 4 उमेदवारामध्ये सर्वात जास्ती मतं मिळवून 3000च्या फरकाने मी निवडून आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या प्रभागातील जनतेने त्या सभागृहामध्ये पोहोचवलेलं आहे. आणि त्या सभागृहामध्ये मला सुद्धा माझ्या नगरकरांच्या बाबतीमध्ये जे काही बजेटमध्ये काही गोष्टी होते त्याच्या बाबतीत प्रश्न उत्तर विचारायचं अधिकार आहे. असं असताना काहीतरी विषय काढून मला या सभागृहामध्ये बसू दिलं जाणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य आज त्या सभागृहात झाले. आणि तुम्ही जर इथून सभागृहातून निघले नाही तर तुम्हाला इथंच ठार मारू अशा पद्धतीचे धमक्या या नगरसेवकांनी दिलेला आहे. खरं म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांना बोलू द्यायचं नाही अशा प्रकारचं चित्र सभागृहात चालू होतं. आणि आज जो काही प्रकार माझ्या बाबतीमध्ये यांनी केला याच्या माग त्यांचं कट कारस्थान अगोदरच रचलं गेलेलं होतं. 2018 मध्ये उपमहापौर असताना छिंदमने शिवरायांचा अवमान केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी केली होती. पदाचा राजीनामाही घेण्यात आला होता. पुढे त्याचे नगरसेवक पदही रद्द झाले. पण त्यावेळी श्रीपाद छिंदम नेमकं काय म्हणाला होता ते ऐका. बोला साहेब. पेडवे काल माणसं आले नाही बरं का. काल किंगर साहेब बोलले ना तुमच्या संग साहेब. मी त्यांना म्हणलं छिंदम साहेबांनी फोन छिंदम साहेबांनी माणसं पाठवणार आहे का नाही पाठवणार आहे आज तेवढं सांग फक्त. मला फिंगर विंगरचं नाव नको सांगू. बरं पाठवतो हे शिवजयंती होऊन जा ना साहेब. माझं म्हणणं असं होतं. एक जयंती तुझा का होय रे. इथं लोक काय खांचीत पडायला वाट बघतो. अहो साहेब सकाळी चांगलं बोला. मग काय असं बोलतात करा साहेब. मग आम्ही काय मूर्ख आहेत काय. मूर्खाचा विषय काय. माणसं नाहीये म्हणून मी तुम्हाला म्हणतोय मी शिवजयंती होऊन जा म्हणलं साहेब. मग माझं घरचं काम आहे का ते. मग तुम्ही नीट बोला ना राव साहेब. असं काय बोलता तुम्ही. मग तू एक काम कर ना. तुला शिवजयंतीचं एवढं पुढं काय तर 4 माणसं वाढून घे ना पालिकेतून. मग माणसं नाहीये म्हणून आम्ही तुमचं काय ऐकलं नाही का तुम्हाला याच्या अगोदर. मग माणसं पाठव बाकीचं नको सांगू तू. व्यवस्थित बोलत जा भाऊ साहेब तुम्ही. नाही तर फोन नका करीत जाऊ मला मग साहेब. ठीक आहे एक काम करतो. एक काम कर दुपारी पालिकेत ये माझ्याकडं ऑफिसला. व्यवस्थित बोललं तर माणूस सकाळी तुम्ही यार असं बोलता म्हणल्यानंतर तुम्हाला शोभतं का एक बोलणं.
मग तू आम्हाला शिकू राहिला का तू शिवजयंती आणि हे ते मग आता शिवजय आहे ते कार्यक्रम मी तुम्हाला सांगितले साहेब. तुला कोणी सांगितलं आम्हाला शिकवायला? तू आम्हाला शिकवतो का की शिकवायचा नाही विषय आला साहेब, पण तुम्ही व्यवस्थित बोला ना राव साहेब. मग तू माणसं पाठवले नाही काय वरून आम्हाला सांगतो का शिवजयंती? काल आता ते मी किंगरला सांगितलं होतं, किंगर मला म्हणे मी तुमच्या संग बोललो म्हणून. नाही तर आमच्या किंगरला ते माणसं पाठव. शिवरायांचा अवमान करणारा हा छिंदम या प्रकरणानंतरही 2 वेळा पुन्हा निवडून आलाय. यावेळी तो भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत प्रभाग क्रमांक 10 मधून बहुजन समाज पक्षाकडून निवडून आला. मात्र यावेळी सभागृहात येतात शिवद्रोहीला सभागृहात बसू देणार नाही अशी भूमिका घेत शिवप्रेमींनी श्रीपाद छिंदमला सळो की पळो करून सोडलं. नगरसेवक असूनही त्याला सभागृहात बसता आलं नाही. शिवप्रेमी नगरसेवकांची ही आक्रमक भूमिका पाहता श्रीपाद छिंदमची पुढची वाटही अवघड असेल असं चित्र दिसतंय. अहिल्यानगरहून रोहित वाळकेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.